आज आम्हाला जायचं होतं बाहेर. ते कुठे आणि कोणासोबत हे पुढे तुम्हाला समजेलच. पण त्याच्या आधी मी आई-बाबांसाठी स्वयंपाक केला, टिफिन पॅक केला आणि त्यांना नेऊन दिलं. त्यांना बघून खरंच खूप छान वाटतं बिकॉज थोड्याच दिवसांपूर्वी आईंचं ऑपरेशन झाले डोळ्यांचं आणि दिवसा आणि रात्री दोन्ही वेळा दर 2 ते 3 तासामध्ये त्यांच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकावं लागतं आणि बाबा ते न थकता आणि न थांबता आईंच्या डोळ्यांमध्ये ड्रॉप टाकतात. खऱ्या अर्थात नवरा-बायको काय आणि पार्टनरशिप काय हे त्यांना बघून आम्हाला कळतं आणि आम्ही दोघं नवरा-बायकोसुद्धा त्यांना बघून इन्स्पायर होतो. आज आम्ही आलो आहे एका रेस्टॉरंटमध्ये. सारंग रेस्टॉरंट आहे हे. खूप छान आहे. प्रॉपर ऑथेंटिक महाराष्ट्रीयन टेस्ट आहे. खूप सगळ्यांनी आम्ही एन्जॉय केलं आणि आज रोशूताईसुद्धा माझ्याकडे राहायला येणार होते. असं म्हणतात ना, मोठी बहीण ही आईसारखीच असते. तर खरं आहे. माझ्या बाबतीत तर ते तेवढंच खरं आहे. बिकॉज लहानपणापासून तिने मला एका छोट्या तिच्या बहिणीसारखं नाही, पण आपल्या मुलीसारखं मला जपलेलं आहे. आज घरी आल्याबरोबर तिने पूर्ण किचनवर टेकओव्हर केलं होतं. ती बनवत होती आणि आम्ही सगळे बसून खात होतो. इथे पोरींचं सुद्धा खेळून झालं तर त्यांनी सगळे आपले टॉय उचलून ठेवले. विकासुद्धा तिच्या घरी गेली आणि दिवसाचा शेवट झाला. चला मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.